पहलगाम मधल्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी खरं तर असा प्रचंड प्रमाणामध्ये रक्तपात घडवला आणि त्याच संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट आपल्याला बघायचा आहे। एबीपी माझा त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे, बघूयात। पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांची हत्या केली। संपूर्ण देशामध्ये या हत्याकांडामुळे कमालीची संतापाची लाट उसळली आहे। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले संबंध पुन्हा एकदा आता टोकाला जाऊन पोहोचलेत। ज्या जागेवरती हे नृशंस हत्याकांड घडलं तिथे आता एबीपी माझा जाऊन पोहोचलाय, दाखल झालाय। बैसरन व्हॅलीच्या ग्राउंड झिरोवर आताची स्थिती काय? एरवी पर्यटकांनी गजबजलेलं हे ठिकाण मात्र 2 दिवसांपूर्वीच्या भीषण प्रकाराच्या नंतर आताची तिथली स्थिती काय? हत्याकांडाच्या खाणाखुणा आजही बैसरणच्या त्या विस्तीर्ण मैदानामध्ये आपल्याला दिसून येतात। एबीपी माझाचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी या ठिकाणी जाऊन इथला संपूर्णपणे आढावा घेतलाय, आपण पाहूया। बैसरन व्हॅलीतील याच ठिकाणी संपूर्ण पर्यटन हे इथल्या काश्मीरी फूडचा आस्वाद घेत असतानाच या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला। आपल्या कुटुंबियांसोबत हा आनंदाचा क्षण घालवत असताना दहशतवाद्यांनी त्यांना टार्गेट करत बेछूट गोळीबार केला। त्यानंतर या ठिकाणी एकच धावपळ झाली। आपण पाहतो ही परिस्थिती संपूर्णतः आहे, खुर्च्या अत्यवस्थ पडलेल्या आहेत, काही जणांचे या ठिकाणी ग्लोव्ज आहेत, चपला आहेत, टेबल ही संपूर्ण नासधूस या ठिकाणी झालेली आहे। एकूणच हा दहशतवादी हल्ला हा काश्मीरवरती झालेल्या हल्ल्यांमधलेच एक तिथल्या अर्थव्यवस्थेवरती घाला घालणार आहे। या हल्ल्यानंतर पहलगाम मधील या पर्यटनाला पूर्णतः सील करण्यात आलेला आहे। निर्मनुष्य हा संपूर्ण परिसर करण्यात आलेला आहे। इथले जे दुकानदार आहेत ते सांगतायत आमच्या पोटावरती या दहशतवादी हल्ल्यामुळे पाय आलेला आहे। त्यामुळे ही जी दृश्य आहेत ही खरंच इतकी भयावह आहे, इथली परिस्थिती इतकी भयानक आहे की त्यावेळी नेमकं काय घडलं असेल किंवा जो हल्ला झाला त्यावेळी इथली परिस्थिती काय असेल हे कल्पना करणंच खरं तर चुकीचं ठरेल की इतका हा भीषण आघात होता इथल्या कुटुंबियांवरती किंवा पर्यटकांवरती झालेला की त्यांच्यातला आज त्यांचा माणूस त्यांनी गमावलेला आहे आणि आजही ते या मानसिकतेतनं बाहेर पडलेले नाहीयेत। ती चित्र डोळ्यासमोर कायमच राहत असल्याच्या प्रतिक्रिया हे त्यांच्या कुटुंबियांकडनं दिल्या जातानाच पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकूणच बैसरन व्हॅलीतील आजचं हे जे दृश्य आहेत ही खूपच भयानक पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, बैसरन। बैसरन व्हॅलीमध्ये हल्ला झाला तेव्हा पर्यटकांची पळापळ झाली। काही पर्यटक जेवण सोडून असेल त्या गोष्टी सोडून भयभीत होऊन पळून गेले आणि अचानकपणे हल्ला झाला, त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला पर्यटक इथून पळाले जीव वाचवण्यासाठी आणि त्याच वेळची ही काही दृश्य आपण पाहतोय। साठीच ओळखलं जातं कारण इथल्या अर्थव्यवस्थेचा गाडा हा या पर्यटकांवरती चालतो। त्यामुळे इथले फास्ट फूड, इथली कावा चहा किंवा नमकीन चहाचा आस्वाद घेत इथली जी नयनरम्य दृश्य आहेत ही अनुभवण्यासाठीच नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात। त्यामुळे इथला जो प्रमुख व्यवसाय हा इथलं पर्यटन आणि ते येणारे नागरिक यांच्यावरती अवलंबून असतं। मात्र ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी या ठिकाणी आपण दृश्य पाहू शकतो, जी इथली छोटी दुकानं आहेत, इथली जी लोक गरीब आहेत ती अशा स्टॉल मधनच आपला उदरनिर्वाह करत असतात। ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आतली परिस्थिती ही आपण पाहू शकता। हे एक छोटं हॉटेल आहे ज्या ठिकाणी मी इथे पोहोचलेलो आहे। इथूनच संपूर्ण जे जेवण असेल किंवा पर्यटकांना जी गोष्टी हव्या असतात त्या बनवून दिल्या जातात। मात्र सध्या ही दृश्य पाहतोय की हल्ल्यानंतर जी परिस्थिती आहे, जे गोष्टी इथे तशाच्या तशा टाकून लोक पळालेली आहेत। जर इथे दाखवलं तर अनेक फूड्स हे बनवण्यात आले होते। काही जी इथले पर्यटक आहेत त्यांची बॅग आहे मॅगी बनवलेली इथे तशीच टाकून ही लोक पळालेली आहे। संपूर्णतः हे दुकान जर पाहिलं तर अत्यवस्थ आहेत। लोक त्यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी या ठिकाणाहून पळाली
आणि मात्र या भ्याड हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये इथले 2 स्थानिक जे कर्मचारी आहेत ते देखील होते। यामुळेच इथलं जे हल्ला झाला त्यानंतरची जी परिस्थिती आहे ती किती भयावह होती हेच या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे पर्यटक आज या ठिकाणी पुन्हा येतील का हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे, जो काश्मीरियांच्या मनामध्ये आहे। इथल्या अर्थव्यवस्थेचं गाडं चालवणारे हे पर्यटक होते, त्यामुळे या हल्ल्यानंतर पर्यटक पुन्हा काश्मीरमध्ये येतील का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, बैसनेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।